हिवाळा आला की लिंबांचा सीझन चालू होतो. लिंब एवढी स्वस्त होतात ना की अगदी नकोसं होतं. आणि हिवाळ्यात मात्र आपण लिंबू सरबत पाणी पिऊ शकत नाही. तर मग आता करायचं काय? आणि गंमत अशी झाली की पप्पांनी भरपूर लिंब आणली आणि लिंब बघून मम्मीचा पारा चढला. मग आता करायचं काय? तर मग एक आयडिया केली. मम्मीने लिंबांचा रस काढायला मुलांना बसवलं. अर्थने, दीदीने दोघांनी मिळून सगळ्या लिंबांचा मस्त असा रस काढला. 3 कप इतका रस भरला. आणि हो, लिंबू कापताना उभं कापायचं नाही बरं का, आडवं लिंबू कापून घ्यायचं, हे नेहमी लक्षात ठेवा. अगोदर तर मला पण समजेना की नक्की हे चाललंय काय. मी बघते फक्त रस खंच काढायचं काम चालू होतं. मम्मी बोलली, तुला काय करायचंय तू शूट कर, मग नंतर तुला कळेल की मी नक्की लिंबांचं करते तरी काय. मी विचार केला की जर लोणचं करायचं असेल तर ही रस कशाला काढेल, आणि एवढा रस पिऊन काय करणार आहे आम्ही. मम्मी बोलली की अगं बाई शांत बस आणि फक्त बघ मी पुढे पुढे काय करते ते. म्हटलं ठीक आहे चालेल. आता लिंबांचा रस तर झाला होता. 3 कप इतका लिंबांचा रस भरलेला होता. मम्मीने सांगितलं साखरेचं घेऊन ये, आणि मला सांगितलं की 6 कप साखर काढ. 3 कप लिंबू पाणी आहे, मग आता 6 कप साखर काढ. मम्मीला म्हटलं काय पूर्ण बिल्डिंगला लिंबू सरबत पाणी करून देतेस की काय. मम्मी बोलली अगं शांत राहा जरा. एक ताट घेतलं, ताटामध्ये तिने लिंबू पाणी जे केलं होतं ते सगळं ओतून घेतलं. हां, आणि जरासुद्धा आपलं साधं पाणी त्याला लागलं नाही पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. ताटसुद्धा आपलं सुक्कं पाहिजे, त्याला अजिबातसुद्धा पाणी लागलं नाही पाहिजे. आणि या लिंबाच्या रसामध्ये मम्मीने 6 कप इतकी साखर ओतून घेतली. बापरे! आता तर मी म्हटलं काय खरंच नाही. म्हणजे खरोखरच पूर्ण बिल्डिंगलाच आपल्याला सरबत सगळ्यांना पुरवायचं आहे असं मला वाटायला लागलं. मम्मी बोलली अगं बाई शांत बस जरा वेळ. साखर आणि लिंबू पाणी वरचेवर तिने मिक्स केलं आणि मला म्हणाली की आता हे मिश्रण आहे ना, आपल्याला 5 ते 6 दिवस असंच ठेवायचं आहे. याला अजिबात हलवायचं नाही. फक्त रोज संध्याकाळी आणि सकाळी फक्त एका चमच्याने त्याला हलवत राहायचं. दुसऱ्या दिवशी बघितलं तर थोडंसं घट्ट झालं, म्हणजे पाणी आटलं आणि साखरसुद्धा घट्ट घट्ट दिसायला लागली. असं मम्मी रोज 8 दिवस करत होती. 5व्या दिवशी मम्मीने मला बोलवलं आणि जेव्हा ते दाखवलं मिश्रण, तर पाहू शकताय पाणी बऱ्यापैकी म्हणजे 80% पाणी आटलं होतं आणि साखरेचे असे क्रम्स तयार झाले होते. आणि हे मिश्रण असंच पंख्याखाली सुकवायचंय बरं का, उन्हात नाही सुकवायचंय. आणि 3 दिवसांनी आता मिश्रण पाहूयात. आणि 8वा दिवस उजाडला. 8व्या दिवशी मी बघते तर काय, साखरच नुसती हाताला लागत होती. रस त्यातलं पाणी कुठल्या कुठे गायब झालं होतं. मम्मीला म्हटलं बापरे हे तू काय करतेस. मम्मी बोलली अगं उन्हाळ्यामध्ये लिंब खूप महाग होतात आणि गावाला तर लिंब मिळतसुद्धा नाहीत. मग ही कोल्हापूरला सगळी पावडर म्हणजे प्रीमिक्स बनवून नेण्याची मम्मीची तयारी चालू होती. आता यामध्ये मम्मीने काळं मीठ किंवा सेंधव मीठ तुम्ही बोलू शकता, ते तिने ॲड केलं. ते आपल्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि मिश्रण किती सुंदर आणि ड्राय झाले तुम्ही बघू शकता. आता हे जे मिश्रण आहे ते मिक्सरला बारीक करायचं आहे, पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर मिक्सर बंद चालू असा करत आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. जरासुद्धा भांडं गरम नाही झालं पाहिजे. गरम जर भांडं झालं तर मात्र पाणी सुटतं आणि तुमचं हे मिश्रण जे आहे ते पूर्ण खराब होणार. त्यामुळे मिश्रणाला जराही पाणी सुटून नाही द्यायचं, भांडं गरम नाही होऊन द्यायचं. बंद चालू करत हे मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता पूर्ण पावडर तयार झालेली आहे. आणि आता ही पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे. बाकी सगळ्या मिश्रणाचं मम्मीने अशाच प्रकारे मिक्सर बंद चालू करत सगळी साखर मम्मीने बारीक वाटून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे चाळणीने चाळून घेतलेली आहे. तर हे लिंबू सरबताचे प्रीमिक्स बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ही रेसिपी तुम्ही जर बनवून ठेवली तर अगदी वर्षभरसुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता बरं का. फक्त जरासुद्धा पाण्याचा हात याला लागून द्यायचा नाही. आणि यापासून सरबत कसा बनवायचा आहे ते देखील याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करून सांगा. जी मुलं हॉस्टेलला राहतात त्यांच्यासाठी तर अत्यंत उपयोगी आहे. मस्त घरी असं प्रीमिक्स बनवून ठेवायचं आणि ते हॉस्टेलवरती आणून ठेवायचं. जेव्हा हवं तेव्हा उन्हाळ्यामध्ये तुम्ही लिंबू सरबत पाणी करून पिऊ शकता. अगदी तुमच्यासोबतसुद्धा तुम्ही कॅरी करू शकता हवाबंद डब्यामध्ये. आता पाहू शकता ही जी बरणी मम्मीने घेतली होती ना,
ती संपूर्ण छान धुवून सुकवलेली उन्हामध्ये अशी बरणी घेतलेली आहे. म्हणजे जरासुद्धा त्याला इतर कोणताही मॉइश्चर नको आहे. अगदी सुक्की अशी बरणी घेतलेली आहे. हिवाळ्यामध्ये हे प्रीमिक्स तुम्ही बनवून ठेवले ना, तर अख्खा उन्हाळा तुमचा मस्तपैकी तुम्ही वापरू शकता. आहे की नाही एकदम इझी. आता सरबत कसा बनवायचा ते आपण बघूयात. 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा इतकं प्रीमिक्स टाकायचं आहे. प्रीमिक्सचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आजची प्रीमिक्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओसह आणि ब्लॉगसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.